शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलेत. जवळपास 25 मिनिटं खासदारांसोबत भेट झाली. पण या भेटीवरून खासदार बजरंग सोनवणेंनी स्पष्ट केलंय की पवारांची राष्ट्रवादी सरकार सोबत जाणार नाही. पाहूयात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार पंतप्रधानांना भेटले. जवळपास 25 मिनिटं ही बैठक चालली. प्रमुख 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ आणि सिंचनाची परिस्थिती पंतप्रधानांना सांगितली. प्रत्येक खासदारांनी विकास निधी आणि इतर रखडलेल्या प्रकल्पांविषयी चर्चा केली. यासोबतच चौघांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली, ज्यात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली. तसंच नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याचीही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली. प्रत्येक खासदारांचं पंतप्रधानांनी ऐकून घेतलं आणि योग्य कार्यवाहीचं आश्वासन दिलं. साधारणतः एक 20-25 मिनिट माननीय पंतप्रधानांबरोबर ही भेट झाली. सगळ्या खासदारांची आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली आणि यामध्ये सगळ्याच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जे वेगवेगळे विषय आहेत, जे वेगवेगळे मुद्दे आहेत, या संदर्भात माननीय पंतप्रधानांना आम्ही अवगत केलं. तर याचा संबंध मला वाटतं लगेच डिलिमिटेशनच्या बिलाशी किंवा लगेच NDAमध्ये ढकलायच्या संदर्भात हा लावला जाऊ नये असं मला वाटतं. 15 दिवसांआधी स्वतः शरद पवारांनी मोदींची भेट घेतली होती. आता सर्वच खासदार भेटीसाठी गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा झाल्या. त्यातच सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याच्या तयारीत आहे आणि या विधेयकाच्या बाजूनं मतदान करण्याचे संकेत सुप्रिया सुळेंनी दिलेत. त्यामुळे या भेटीचं काही कनेक्शन आहे का, अशी देखील चर्चा आहे. मात्र आम्ही विरोधी पक्षातच असून NDAमध्ये जाणार नाही, असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. आम्हीचा पक्ष आता अपोजिशनमध्ये आहे. विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावतोय आणि आम्ही जे आहे ते विरोधी पक्षाचं काम करतो. एवढंच तुम्ही नोंद करा की आम्ही जाणार नाहीत हे ठाम आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिकेत आहोत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आज सामोरं जातोय, विरोधी पक्ष म्हणूनच काम करतो. जायची वेळ आली तर बजरंग सोनवणे यांची भूमिका नेमका काय असेल? सत्तेमध्ये जाण्यासाठी बजरंग सोनवणेंना आवडेल? मला सत्ता आणि अपोजिशन हा विषय माझ्यासाठी नाही आहे. माझ्यासाठी एकच आहे, माझ्या बीड जिल्ह्यातली जनता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जे काय असतील ते माझ्यासाठी सर्वस्वी आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात, ते कुठल्या पक्षाचे नसतात. त्यांना भेटायला जाणं यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. मी देखील मुख्यमंत्री आहे. अनेक विरोधी पक्षाचे लोक मला भेटत असतात, त्यांची कामं सांगत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या दृष्टीने याच्याकडे पाहण्याचं कारण नाही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या भेटीवरनं टोला लगावला. पंतप्रधान संसदेत भेटण्यासाठी येत नाहीत, त्यामुळे खासदार भेटायला गेले असतील, असं संजय राऊत म्हणाले. गेले काही महिने आपण सगळ्या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणारच. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतं आहे की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी? पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार अशा काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि याच दरम्यानच्या काळात सुप्रिया सुळे अमित शहांनाही भेटल्या, शरद पवारांसोबत पंतप्रधानांनाही भेटल्या आणि आता सर्व खासदारांना घेऊन पुन्हा पंतप्रधानांची भेट झाली. पण खासदार मतदारसंघातील विकास कामांचं कारण देत आहेत, त्यामुळे तुर्तास तरी वेट अँड वॉच. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.